मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। आज शांतता रॅली आज आपण काढण्यात आलेली आहे, काय मागणं होतं काय? परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आमच्या संविधानाच्या प्रतचा जो अपमान करण्यात आला तो अतिशय निंदनीय आहे। या अपमानाबाबत आमच्या काही मुलांनी आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये आमचा एक ॲडव्होकेट मुलगा सूर्यवंशी याची पोलीस कस्टडीमध्ये जी मी हत्याच बोलेन ती हत्या झालेली आहे। त्याची चौकशी आता पोलीस आमचे अधिकारीसुद्धा करणार आहेत। आम्ही CBI चौकशीची आज मागणी केली की ज्या पद्धतीने त्याची हत्या करण्यात आलेली आहे ते संदिग्ध आहे। तो कशा पद्धतीने मृत्यू झालेला आहे, त्याच्या नातेवाईकांना 1 करोडची मदत मिळावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। आमच्यासोबत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष ओवालजीसुद्धा होते, त्यांचे कार्यकर्तेसुद्धा होते। आज या महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून मनुवादी सरकार या सत्तेमध्ये आलेलं आहे तेव्हापासून आमच्या दलितांवरती असतील, अल्पसंख्याक समाजावरती असेल, मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार चालू असल्याच्या घटना घडत आहेत। माझं एवढंच सांगणं आहे की आपण जरी ज्या वर्णव्यवस्थेखाली जगला असाल देवेंद्र फडणवीस साहेब, पण आज तुम्ही संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री बनलेला आहात, तर सर्वांना न्याय देणे हे तुमचं आद्य कर्तव्य असलं पाहिजे। तुम्ही सर्वांना न्यायिक भावनेने बघितलं पाहिजे। संविधानाच्या द्वारे हे राज्य चालतं हे तुम्ही दाखवून दिलं पाहिजे। तुम्ही कोणत्या शाखेमध्ये वाढलात त्याच्यापेक्षा संविधान या देशाला अभिप्रेत असलेलं, सर्व लोकांना स्वाभिमानाची वागणूक देत असलेलं संविधानाच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्रीसुद्धा झालात। या देशामध्ये जर वर्णव्यवस्था असती तर क्षत्रियालाच राजा बनण्याचा अधिकार होता। आज ब्राह्मणसुद्धा राजा बनू शकतो। हे सर्वस्वी अधिकार जर कोणी दिला असेल तर संविधानाने दिला आहे। या संविधानामार्फत आपण राजा झालेला आहात, मुख्यमंत्री झालेला आहात, तर सर्व समाजाला न्याय देणे हे तुमच्याजवळ अभिप्रेत आहे। म्हणून ही मनुवादी वर्णव्यवस्थेला थारा देणारी जी लोकं असतील त्यांच्यावरती त्वरित कारवाई करून आज या मुलाला ज्या पद्धतीने मृत्यूचं दार बघायला लागलेलं आहे असं आमच्या सूर्यवंशी आमच्या भावाला जो शहीद म्हणून आम्ही आज डिक्लेअर करतो आहे, त्या मुलाला आमचा न्याय मिळाला पाहिजे, आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे। व ज्या पद्धतीने संविधानाच्या द्वारे आपण राज्य चालवत आहात, संविधानाचा अपमान ज्या लोकांनी केलेला आहे त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संविधानाचा अपमानाचा बदला आपण घ्यावा अशी आम्ही विनंती करतो। जय हिंद, जय भारत, जय भीम।